एक महत्त्वाची बातमी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना चोरट्यांनी गंडवलेलं आहे। भरणेंना फोन करून भावनिक साथ घालत 15,000 रुपयांना गंडवलंय। अपघातासाठी मदत म्हणून 15,000 रुपये द्या असं सांगत त्यांना लुबाडलं गेले। अपघाताची चौकशी करता मात्र कुणाचाच अपघात झाला नाही अशी माहिती समोर आली। अपघात झालाच नसल्याचं कळताच चोरट्यांनी लुबाडल्याचं समजलं असं भरणे म्हणतात। मामा मी इंदापूरचे आमचा असा रोडला ऍक्सिडेंट झालाय आणि पेशंट आमचा दोन पेशंट आमचे की आपले दोन आमचे माणसं गेले आणि आम्ही दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, तर ताबडतोब आम्हाला औषधासाठी पैसे पाठवून द्या। आणि आता म्हटलं थोडा ऍक्सिडेंट मी कशाला आणला विचारू, आणि मी विचारल्यानंतर म्हटलं ठीक आहे कुठे तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला लगेच माणूस वाटते लगेच म्हटलं तुम्हाला आम्हाला चालता येत नाही, आम्हाला हे करता येत नाही, म्हणजे इथं इमोशनल गेलं मला आणि पैसे पाठवून ताबडतोब द्या म्हणलं। ठीक आहे म्हणलं मी दवाखान्यामध्ये माणूस तुम्हाला पाठवतो। परत ते दवाखान्यात पाठवून नाही, दवाखान्यात पाठवलं म्हणले आम्ही बाहेर आलोय, मी बाहेर आम्ही ते पेशंट नाही करायला आलोय म्हणले, आणि आमच्या अँब्युलन्सला डिझेल भरायला पैसे नाही, म्हणजे ते गाड्या चालल्या डिझेल भरायला पैसे नाही। मी एकदम भाऊ झालो आणि म्हणलं तुम्हाला पैसे दवाखान्यात पाठवू का, माणूस पाठवू का? नाही माणूस पाठवताना म्हणले आम्हाला फोन पे वर तुम्ही पैसे तिथं पाठवा आणि आमचा असा नंबर आहे। आणि गंमत सांगतो मी तिथं त्या ठाण्याच्या पाहुण्याला तो नंबर दिला, म्हणलं की असं आमच्या तालुक्यातली जवळची माणसं आहेत आणि ताबडतोब पैसे पाठवा। ताबडतोब त्या पाहुण्याने त्यांना 15,000 रुपये पाठवले। 15,000 रुपये पाठवल्यानंतर गंमत सांगतो, परत नंतर आता मी पैसे पाठवल्यानंतर मी मला वाटलं ते झालं आणि परत इंदापूरला चौकशी केली, इंदापूरला कुणीच माहित नाही। परत 2 दिवस बहुतेक नंतर म्हटलं आपलं बहुतेक आपल्याला फसवलेलं, मला फसवलेलं दिसतंय।